नमस्कार. ऑफ द रेकॉर्ड मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्याची राज्याची राजकीय परिस्थिती जर पाहिली तर महाविकास आघाडी सरकार केव्हाही कोसळू शकतं अशा प्रकारचा दावा हा विरोधी पक्षाकडून केला जाताना दिसतोय. तर दुसरीकडे आम्ही मजबूत आहोत, आमच्यात सगळं काही सुरळीत सुरू असल्याचा दावा महाविकास आघाडी करताना दिसतोय. मात्र पुढचा प्रश्न उपस्थित होतो तो राज्यातील युवकांसंदर्भातला. राज्यातील युवक असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील किंवा मतदार असतील, हा संपूर्ण खेळ गेल्या 2 वर्षांपासून सातत्यानं पाहताना दिसतंय. येत्या काळातल्या 2024च्या निवडणुका मात्र कशा प्रकारचं चॅलेंज हे सगळ्यांसमोर उभं करतील हे देखील अजूनही अनुत्तरितच आहे. कारण कुणीतरी म्हणतंय की मी पुन्हा येईन, मात्र पुन्हा येईनचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं जाणार नाही. तर दुसरीकडे हे देखील म्हटलं जात आहे की संपूर्ण देशामध्ये भाजपला कुठल्याही प्रकारचा पर्याय जो आहे तो उपलब्ध नसल्या कारणामुळे तो उपलब्ध करून द्यावा. ती मूठ बांधण्याची देखील जबाबदारी कोणी घेतली आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मात्र त्याच अनुषंगानं राज्यातील जनतेच्या मनात असलेले प्रश्न, पत्रकारांच्या मनात असलेले प्रश्न, सर्वसामान्यांच्या मनात असलेले प्रश्न, या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना आज आपल्या आजच्या ऑफ द रेकॉर्ड मध्ये आमंत्रित केलेलं आहे. रोहितजी, खूप खूप स्वागत ऑफ द रेकॉर्डच्या आजच्या भागात. रोहितजी, पहिला प्रश्न मला खरं तर तुम्हाला हाच करावा असं वाटतो की राज्यात सुरू असलेली जी राजकीय परिस्थिती आहे ती महाराष्ट्राला कुठल्या दिशेनं नेमकी घेऊन चाललेली आहे? कारण लोकांचा आता राजकारण्यांवरचा असेल किंवा प्रत्येक असलेली जी त्या ठिकाणची व्यवस्था आहे त्यावरचा विश्वास उडत चाललाय की काय, अशी संभ्रमावस्था पाहायला मिळतीये. कुठल्या दिशेनं जातो आहोत आपण? विश्वास उडत चाललाय असं मी म्हणणार नाही, पण कुठेतरी जे चाललंय ते योग्य चाललं नाही हे महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातली जी कोणी व्यक्ती असेल, ज्याचं राजकारणाशी संबंध असेल नाही तर नसेल, तर सर्व लोकांना नक्कीच वाटेल. कारण आम्ही सुद्धा आता गेले 4-5 वर्ष झालं राजकारणामध्ये आहोत आणि आमदार झाल्यानंतर जेव्हा आम्ही विधानसभेमध्ये गेलो त्या ठिकाणी ज्या पद्धतीची भाषणं व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने विरोधी पक्षातल्या लोकांनी बोललं पाहिजे, मुद्दे मांडले पाहिजे, शासनाला महत्त्वाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी कुठेतरी थांबवून की तुम्ही इथे चुकत आहात आणि मग याच्यावर आपल्याला काम करावं लागेल, ज्याला आपण म्हणतो की योग्य असा विरोधी पक्ष, ते होताना दिसत नाही. आणि आजचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये शासन चालू आहे, कामं हे प्रत्येक विभाग करतच चालले आहेत, पण चर्चा त्या बाबतीतली कुठेही होताना आपण बघत नाही. आणि आज आपण बघितलं तर आज विरोधी पक्षातला म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार हे केंद्र सरकारमध्ये असणारा जो भाजप पक्ष आहे त्या पक्षासाठी आपण विरोधात आहोत. आपल्या राज्यामध्ये आपण सत्तेत असलो तरी भाजपसाठी आपण तसं विरोधकच आहोत. मग या विरोधकाला, कारण का अशा प्रकारे एक समीकरण ज्याच्यामध्ये 35 वर्ष एक पक्ष जो भाजपबरोबर होता, शिवसेना, त्या ठिकाणी शिवसेनेशी चर्चा करत असताना ज्या काही गोष्टी ठरल्या होत्या त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांचा विश्वासघात झाला आणि त्यानंतर 35 वर्ष जो पक्ष त्यांच्याबरोबर होता तो त्यातून निघाला आणि त्यांनी एक वेगळं समीकरण, ज्याच्यामध्ये पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, सोनिया गांधी यांनी अख्ख्या भारताला त्या ठिकाणी दाखवून दिला. या समीकरणाला कुठेतरी, आणि एक जेव्हा हे समीकरण झालं ते महाराष्ट्रापुरतं राहिलं नाही, अनेक ठिकाणी या बाबतीतली चर्चा झाली आणि कुठेतरी असंही समीकरण होऊ शकतं या बाबतीतली चर्चा. कुठेतरी मग केंद्र सरकार सुद्धा या समीकरणाला खूप खुश आहे असं नाही. राज्यामध्ये सुद्धा जसं तुम्ही सुरुवातीलाच म्हणाला मी पुन्हा येईल, म्हणजे अनेक लोकांना आत्मविश्वास होता की आम्ही परत सत्तेत त्या ठिकाणी येऊ. आणि अशा प्रकारे जेव्हा एखादी वेगळं समीकरण त्या ठिकाणी होतं अनेक लोकांना ते पचत नाही. मग आपण जे गेल्या 2 वर्षामध्ये बघत आहोत की मग केंद्रीय ज्या सगळ्या संस्था असतील, जसं ईडी असेल, CBI असेल, IT असेल, या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणजे BJPच्या विरोधात जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. आता टार्गेट करत असताना त्याच्यामध्ये हेतू असा असतो की एक, त्यांचं नाव खराब करायचं, दुसरं की त्याच्यामध्ये गुंतून ठेवायचं वेळ, लोकांचं लक्ष, मीडियाचं लक्ष हे याच विषयाकडे. बघा, ईडी आलं, ईडीने हे केलं ते केलं, आणि ईडी काही गोष्टी करायच्या आधीच काही भाजपच्या प्रवक्त्यांना त्या ठिकाणी म्हणजे CBIच्या प्रवक्त्यांना त्यांना आधीच कळतं. मग अशा प्रकारे जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा मला असं वाटतं की जी खरी चर्चा व्हायला पाहिजे, एक सत्तेत असणारा पक्ष, नाहीतर जे 3 पक्ष आहेत
आणि विरोधी पक्षामध्ये म्हणजे युवकांच्या बाबतीतली चर्चा, शेतकऱ्यांच्या बाबतीतली चर्चा. आज आपण राजकारण करतो, पण राजकारण करत असताना आजचं राजकारण करणं हे योग्य नाही. आपल्याला 15 वर्ष पुढचं राजकारण त्या ठिकाणी करायचंय. मग काही अडचणी जसं की वादळ आलं, महाविकास आघाडीने मदत केली. केंद्राकडनं मदत न येता सुद्धा आपण या ठिकाणी लोन घेऊन मदत केली. मग कोल्हापूर, कोकण याच्यामध्ये पूर परिस्थिती आली. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती. हे अचानक खर्च त्या ठिकाणी आपले झाले. म्हणजे हे निर्णय त्यावेळेस मदत हे सोडलं तरी कुठलीही पार्टी सत्तेत असताना आजचं विचार न करताना पुढे 15 वर्ष बघावं लागतं आणि त्या पद्धतीने काम करावं लागतं. पण त्या पद्धतीची चर्चा ही आज त्या ठिकाणी होताना दिसत पण नाही. रोहितजी मला सांगा, राज्यातली जनता नेमकी कुठे चुकली? कुठल्या चुकीचं जे आहे त्यांना हे सगळं भोगावं लागताना दिसून येत आहे? मला सांगा, राज्यातल्या जनतेनं मतदान दिलं, महाविकास आघाडीचं सरकार तुम्ही स्थापन केलं, भाजपच्या हातातोंडाशी आलेला जो घास होता तो तुम्ही हिरावून दिला. त्यात जनतेचा काय प्रश्न? मग जनता का भरडली जाते तुम्हा दोघांच्या या संघर्षामध्ये? हे बघा, आता ह्याच्यामध्ये 2 विषय आहेत. राजकारणाच्या बाबतीत बोलणं झालं तर राजकारण हे लोकांच्या हितासाठी व्हावं. ते कुठल्याही समीकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं तरी चालतं. आता भाजप हे TDP बरोबर त्या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरमध्ये एकत्रित होताच ना, तसा भिन्न विचारसरणीचा त्या ठिकाणी ते एकत्रित आले. त्या बाबतीत कोणी चर्चा करत नाही. पण इथे आता तुम्ही छोटे मोठे जे विषय घेतले पण जे खरंच महत्वाचे आहेत, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. मग जेव्हा 2019ला पूर परिस्थिती आली होती, अतिशय भयानक परिस्थिती होती, लोक अडचणीत होते, अचानक ती परिस्थिती आली आणि त्यावेळेस जर तुम्ही बघितलं ज्या पद्धतीने भाजपचं जे सरकार होतं, जे वागत होतं, तेव्हा काही नेते भाजपचे हे केंद्रात चर्चा करण्यासाठी गेले होते राजकीय. काही हे कुठेतरी आपलं महाराष्ट्रामध्ये काही त्यांची यात्रा होती त्याच्यामध्ये बिझी होते, काही लोक सेल्फी काढत होते. मग त्यावेळेस ही परिस्थिती म्हणजे जी फ्लड परिस्थिती होती पुराची, त्यांनी ज्या पद्धतीने हँडल केली. आत्ता आपण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जेव्हा सगळ्यात मोठी परिस्थिती, अवघड परिस्थिती अख्ख्या जगाला ज्यांनी गुडघ्यावर आणलं ती म्हणजे करोना. त्या परिस्थितीमध्ये जर समजा भाजपने तोच अहंकार त्यावेळेस जसं दाखवला तसंच दाखवला असतं तर आज परिस्थिती काय असली असते? करोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने अनलिमिटेड रिसोर्सेस, अर्थकारण अडचणीत असताना सुद्धा, केंद्राकडे वेळेत मदत न मिळताना सुद्धा त्या ठिकाणी आपण जे काही लोन काढता आलं, जसं कसं करता आलं तसं आपण करोनाच्या परिस्थितीतून बाहेर त्या ठिकाणी निघालो आणि बाहेर निघत असतानाच अनेक अडचणी आल्या, त्यासुद्धा आपण लोन काढून त्या ठिकाणी मदत केली. आणि जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत आली तेव्हा सगळ्यात मोठी म्हणजे भाजप सरकारली जेवढी कर्जमाफी नाही दिली, जो शब्द दिला होता, तीच कर्जमाफी पहिल्याच अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी आपण जाहीर केली. त्यानंतर मग ह्या सगळ्या अडचणी आल्या. म्हणजे आपण टेक्निकली जर बघितलं तर या 2 वर्षामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये जेवढी मदत डायरेक्टली लोकांना सरकारने केली, या 2 वर्षामध्ये त्याच्यापेक्षा 3 पट जास्त मदत केली, आर्थिक अडचण असताना सुद्धा. त्यामुळे कसं असतं की समीकरण करणं हा राजकीय विषय झाला, पण समीकरण झाल्यानंतर जे आपण वागतो, ज्या पद्धतीने काम करतो त्याला आपण समाजकारण म्हणतो. आता विषय असा आहे की विरोधी पक्ष जर सातत्याने तुम्हाला वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये गुंतून ठेवत असेल, म्हणजे भाजप, म्हणजे ह्याच्यामध्ये राजपूत जे ऍक्टर होते त्यांची आत्महत्या त्या ठिकाणी झाली, ह्यांनी विषय काढला मर्डर झाला, एवढी मोठी पब्लिसिटी. मग आजचे CBIचे प्रवक्ते, त्यावेळेस परत CBIचे प्रवक्ते झाले होते, ह्यांनीच मर्डर केला, तेलीच मर्डर केला. मग बिहारचं इलेक्शन आलं होतं, मग पोलिसाची बदनामी झाली, आपल्या महाराष्ट्राच्या मुंबई पोलिसांची, राज्याची बदनामी झाली. मग याच्यामध्ये मग काय करतात की सातत्याने जर राजकारणच त्या ठिकाणी आणि हे बघा, एक गोष्ट सगळ्यांनी समजून घेतली, म्हणजे लोकांनी सुद्धा, की भाजपची पद्धत असे सातत्याने एकच विषय ते घेत जातात आणि मग लोकांना वाटतं अरे सातत्याने हाच प्रश्न येतोय, सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग आहे त्यांचा, मग कदाचित ह्या गोष्टी खऱ्या असतील, त्यामुळे त्याला उत्तर द्यावं लागतं. मग ह्यांनी प्रश्न मांडले तर त्या ठिकाणी उत्तर हे महाविकास आघाडीला द्यावं लागतं. आणि ह्याच्यामध्ये जो समजा 24 तास आपला वेळ असेल तर या सगळ्या गोष्टीमुळे 8-10 तास त्याच्यामध्ये जातातच ना. राहिलेला वेळ आपण जे काय काम करतो ते करतो. मग या 8 तासासाठी जर तुम्ही मूलभूत विषय घेतले त्याच्यावर चर्चा घडवा. मग उगाच आपण ॲलिगेशन केलंय, मग त्याच्यात कुणीतरी हे झालंय ते झालंय, मग असं एखादं स्टेटमेंट आलं त्याच्यामध्ये जर सत्तेत असणाऱ्या पक्षाला तुम्ही गुंतून ठेवत असाल तर ते योग्य नाही. बरं, महाविकास आघाडीनं किती काम केलं किती नाही याचा लेखाजोखा आपण या आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून मांडणार आहोतच. पुढचा प्रश्न मला तुम्हाला हा करायचा आहे की जसं कोरोना काळाचं तुम्ही उदाहरण दिलं किंवा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण असेल, जनतेसाठी खरोखर हे विषय तितके महत्वाचे आहेत का? म्हणजे काय होतंय की
पोलीस येतात, मग पोलीस कसे व्यवस्थितरित्या काम करत नाहीये यासाठी मग सीबीआय दाखल होते काय? त्याच्यानंतर मग आता जर आपण रिसेंट उदाहरण पाहिलं, एनसीबी वरनं सुरू असलेलं राजकारण असेल, त्यामध्ये राज्य विरुद्ध केंद्र सरकार, राज्यामध्ये पाहायला गेलं तर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, हे नेमकं चाललंय तरी काय? जनतेनं जर प्रश्न म्हणजे विचारलेच राजकारणानं, तर आपल्याकडे या संदर्भातली उत्तरं आहेत का? हे पहा, पुढच्या काळातल्या निवडणुकांना तुम्हालाही सामोरं जायचंय, त्यांनाही सामोरं जायचंय. याचा लेखाजोखा ज्यावेळेला मतदार मांडतील त्यावेळेला खरोखर तोंड दाखवण्यासाठी महाविकास आघाडी असेल किंवा भाजपचे नेते असतील, खरोखर जागा शिल्लक आहे? हे बघा, तुमचा प्रश्न हा डायरेक्ट असला तरी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची नाही तर विचारायची आहे की भाजपचे खासदार नाहीत का? आहेत ना. निश्चित. मग खासदारकीला लोकांनी भाजपला त्या ठिकाणी निवडून दिलं. कदाचित महाराष्ट्रातल्या नेत्यांना न बघता मोदी साहेबांना बघून त्या ठिकाणी त्यांनी निवडून दिलं. आता मग लोकांनी लोकसभेला, जसं की ग्रामीण भागामध्ये शुगर फॅक्टरीला एखादा चेअरमन, एक पॅनल असतं, त्याला लोक निवडून देतात, कारखाना तो चालवेल, आणि एखादा आमदार हा वेगळा निवडून देतात की आमदारकी तो करेल. मग ज्याच्यामध्ये दोन्ही कॉम्पिटिशन हे लाईव्ह लोक त्या ठिकाणी ठेवत असतात. आता केंद्रामध्ये जर खासदार हे निवडून दिले असतील तर मग महाराष्ट्राचा हक्काचा जो पैसा आहे तो द्यायला तुम्ही उशीर का करता? दुसरा विषय की तुम्ही जेव्हा सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढत होते, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होते त्यावेळेस तुम्ही सिलेंडर घेऊन, बैलगाडी घेऊन, भाजप म्हणून त्या ठिकाणी विरोध केला. विरोध काय केला? एखाद्या विषयाचा ज्याची अडचण ही सर्वसामान्य लोकांमध्ये त्या ठिकाणी येते त्याचा तुम्ही विरोध केला. मग मला तुम्ही सांगा, जेव्हा तुमचं सरकार केंद्रात सत्तेत जेव्हा असतं त्यावेळेस जेव्हा सातत्याने म्हणजे या इतिहासातले सगळ्यात जास्त रेट पेट्रोल डिझेलचा भाजपच्या काळात आले. केव्हा? जेव्हा ऑइल, ज्याच्यातून आपण डिझेल काढतो, पेट्रोल काढतो, हे सगळ्यात स्वस्त आजपर्यंतचं होतं. कधी कधी $22 गेलं होतं. जेव्हा भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती, नाही तर समविचाराची, तेव्हा ते $100 होतं. मग अशा परिस्थितीमध्ये तेव्हा तुम्ही अतिरिक्त 8-8.5 लाख कोटी लोकांकडनं घेतले, तेव्हा भाजपचे महाराष्ट्रात ते लोकांचं हित जपणारे लोक जे होते ते का केंद्राच्या विरोधात त्या ठिकाणी बोलले नाहीत? जेव्हा प्रधानमंत्री साहेब गुजरातमध्ये जातात, तिथं वादळ येतं, वादळ आल्यानंतर त्यांचं नुकसान होतं, तिथं विमानातून त्यांनी तिथं पाहणी करून, महाराष्ट्रात नाही आले ती वेगळी गोष्ट, बिझी असतील, पण तिथे आल्यानंतर 1000 कोटी डिक्लेअर करतात. मग महाराष्ट्रातले भाजपचे लोक का त्याचा विनंती का नाही करत? जेव्हा आपले 32,000 कोटी त्या ठिकाणी सातत्याने अजून सुद्धा 28,000च्या आसपास त्या ठिकाणी अडकलेले, का भाजपचे लोक त्याच्यासाठी पाठपुरावा त्या ठिकाणी करत नाहीत? का आपलं IFC सेंटर जे आपल्या राज्यासाठी, मुंबईसाठी महत्त्वाचं होतं, गुजरातला गेलं, का आपले भाजपचे राज्यातले लोक त्या ठिकाणी बोलत नाहीत? हे बघा, राजकारण जर करायचं, मी माझा विषय या ठिकाणी मांडतो. मला जर एखाद्या विषयामध्ये एखादी गोष्ट योग्य वाटते तर योग्य बोललीच पाहिजे, एखादी गोष्ट जर अयोग्य वाटत असेल तर अयोग्य बोललं पाहिजे. पण कुठंतरी हेड ऑफिसला वाईट वाटेल, नाहीतर कदाचित पुढे जाऊन आपल्याला तिकीटच मिळणार नाही, नाहीतर कदाचित उद्या जाऊन आपल्याला एखादं पद मिळणार नाही, म्हणून तुम्ही शांत बसत असाल, मग हे चुकीचं राजकारण आहे का नाही? मग असं राजकारण तुम्ही त्या ठिकाणी करणार असाल तर कितपत योग्य आहे? आणि राहिला प्रश्न, जेव्हा महाराष्ट्राचं त्या ठिकाणी नाक दाबलं जातं, आपल्याला जे काही डायरेक्ट टॅक्सेस असतात, ते डायरेक्ट टॅक्सेस जे गोळा होतात त्यातला काही टक्का, 6% जो पोर्शन असतो तो आपल्या राज्याला मिळतो. ठीक आहे, तो आपला हक्क आहे का? तर 100% हक्क आहे. कारण का आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने GST गोळा करायला मदत करतो, IGST जो केंद्राचा असतो, सगळं त्यातून 60 तो आपला आला पाहिजे, वेळेवर आला पाहिजे का नाही? निश्चितच आला पाहिजे. मग जे इतर राज्यांना, जेव्हा तुम्ही UPला एखादी अडचण येते, वेस्ट बेंगॉलला अडचण येते, तिथं गुजरातला अडचण येते, तुम्ही तिथं फंड देता, आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने 2दा-3दा तिथं पूर आलं, त्याच्यानंतर वादळ आलं, सगळ्यात जास्त नुकसान होऊन सगळ्यात कमी फंड आपण राज्याला देतो. आता आपण जेव्हा विषय मांडतो की केंद्र आपल्या राज्याला त्या ठिकाणी मदत करत नाही, मग आपण चुकीचं मांडतो का? आपल्याकडे आपण काही विकू शकत नाही, आपण प्रायव्हेटाईज त्या ठिकाणी काय करायला गेलं तर त्याचा वाद होतो. केंद्राला सगळं विकत चाललंय, म्हणजे त्यांना फंडचे सोर्सेस आहेत. GST नसेल तर ते जर लोन काढायला गेले, त्यांनी 1 लाख कोटीचं लोन काढलं आणि महाराष्ट्राला 1 लाख कोटीचं लोन काढलं, नाही तर कुठल्याही राज्याने, त्यांना जर 3% मिळत असेल तर आपल्याला 60% मिळतं, नाही तर जास्तच मिळतं. आणि दुसरा विषय, ते कुठलीही कंपनी विकू शकतात, जे विकतातच आहेत, त्यातून ते फंड रेज करत चालले.
मग त्या बाजूला ते करत चाललेत. मग आपण राज्य म्हणून त्या ठिकाणी आपला हक्काचा, आता इथं आपण बोलायला गेलो तर लोक काय म्हणतात, हे राजकारण करतात. मग तुम्ही लोकांच्या हितासाठी जे पूर्वीच्या सरकारच्या विरोधात बोलत होता, आता तुमचं सरकार त्याच पद्धतीने वागतंय. तुम्ही बोलत नाही, मग त्याला राजकारण बोलणार नाही का? लोकांचं हित कुठे आहे? केंद्र सरकार जर 5 रुपयानं त्या ठिकाणी इंधन दरवाढ झालेली कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे, राज्य त्यामधून सूट का देताना दिसून येत नाही? आमच्या लेखी एवढंच आहे, राज्याच्या तिजोरीतही पैसा देतोय आम्ही आणि केंद्राच्याही देतोय. 4 रुपये जेव्हा आपल्याकडे कमी केले जातात, ऑटोमॅटिकली 1 रुपया आपला कमी होत असतो. आणि राहिला प्रश्न की आपण का त्या ठिकाणी मदत करू शकत नाही. आपण जर आपली बॅलन्स शीट त्या ठिकाणी बघितली, ऑलरेडी स्ट्रेच्ड आहे. म्हणजे तुम्ही नुसतं MSCBचा विषय घेतला की जेव्हा 2014ला जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार त्या ठिकाणी सत्तेतून गेलं आणि भाजपचं सरकार त्या ठिकाणी आलं, तेव्हा आपलं MSCB 22,500 कोटीचं त्या ठिकाणी कुठंतरी बॅलन्स शीटवर नुकसान होतं. ते आता किती गेलंय? 70,000 कोटीवर गेलंय. म्हणजे भाजपचा काळ संपला तेव्हा ते 65,000 कोटीच्या आसपास होतं. एसटीच्या बाबतीत आपण आता बोलतोय, एसटी जेव्हा 2013-14 मध्ये प्रॉफिटमध्ये होती, लोकांचा वेळेवर पगार त्या ठिकाणी होता. गेल्या 5 वर्षामध्ये काय झालं? आत्तापर्यंत गेल्या 5-6 वर्षामध्ये आपण 12,000 कोटी नुकसानात गेलो. मग आता हे सगळे विषय असताना जेव्हा आपल्या हातात पैशाचं कुणी नाटक करू शकत नाही. किती कुणी बोललं, व्यक्ती बोला, संस्था बोला, घर चालवताना तुम्ही बोला. घरात पैसा नसेल तर नाटक नाही करता येत. मग आपल्याला GST म्हणजे आता आपला जो सॅलरीचा खर्च आहे तो अफाट आहे. कारण काय, बघा, महाराष्ट्र हा विकसित राज्य आहे. आज आपल्याला फक्त 6% म्हणजे आपण सगळ्यात जास्त फंड गोळा करतो अख्ख्या भारतासाठी. कदाचित आपण 30% गोळा करत असेल, नाही तर 20 ते 25% गोळा करतो. आणि हा सगळा गोळा केलेला फंड जर आपण केला तर आपल्याला 6% मिळतं. का? उत्तर प्रदेशचा विकास व्हावा, कारण का तो अंडर डेव्हलप स्टेट आहे. का बिहारचा विकास व्हावा, त्यामुळे आपल्याला तिथं 100 मिळत असतील तर तिथं जास्त मिळतात. आता हे सगळं करत असताना जेव्हा फंड ड्राय होतो आणि मग आपण, आणि दुसरा विषय 2019ला जो टॅक्स भाजपच्या सरकारने त्या ठिकाणी होता, म्हणजे फडणवीस साहेबांनी जो ठेवला होता तोच कंटिन्यू केलेला आहे. उलट जेव्हा भाजपचं सरकार 2014ला आलं होतं तेव्हा त्यांनी 1 का 1.5 रुपये काही वर्षांसाठी वाढवला होता, नंतर तो कमी केला. मग तोच टॅक्स आधीच्या बीजेपीच्या सरकारचा, त्यावेळेस जेव्हा अर्थकारण चांगलं होतं, पैसा राज्याकडे होता, काँग्रेस राष्ट्रवादीकडनं जेव्हा सत्ता आपल्याकडे आली होती, म्हणजे बीजेपीकडे जेव्हा आली होती, तेव्हा तुम्हाला बॅलन्स शीट पण चांगलं होतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टॅक्स जास्त ठेवला आणि तोच टॅक्स करोनाच्या काळामध्ये जेव्हा आपल्या राज्याला एवढी आर्थिक अडचण आहे त्यावेळेस जर महाविकास आघाडीने कंटिन्यू ठेवला तेव्हा तुम्ही कसं बोलू शकता? मग असाही विषय होता ना, जेव्हा अर्थकारण चांगलं होतं तेव्हा तुम्ही लोकांना लुबाडलं. दोन्ही बाजू आहे ना. मग कसं असतं की भाजपच्या बाबतीत एक बोलायला ते फार हुशार आहेत आणि एखाद्या संधीचं सोनं करणं, म्हणजे चुकीच्या पद्धतीनं का होईना, पण ते त्या संधीचं सोनं करायला फार पुढे असतात. पण जेव्हा त्यांना एखादा व्यक्ती असा जाब विचारतो, बोलता येत नाही, शांत राहतात, मग तेव्हा ट्विट करतात. बरोबर आहे. सोशल मीडिया वॉर तर सर्व परिचित आहे. मात्र सर्वात जास्त सोशल मीडिया वॉर तेव्हाही आम्हाला पाहायला मिळालं ज्यावेळेला राज्यावरती, संपूर्ण देशावरती, जगावरती असलेल्या कोरोनाच्या संकट काळामध्ये फंडचा विषय असेल, वॅक्सिनेशनचा विषय असेल, नंतर त्या ठिकाणी असलेल्या इतर सुविधा असतील, का महाराष्ट्राला झुकतं माप दिलं गेलं नाही? आपल्याकडनं मागणी कमी होती की मग सरकारनं त्या ठिकाणी जे आहे तो पुरवठा कमी केलेला होता? काय नेमकं सत्य मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आणि त्या उपर पुढचा प्रश्न हाच आहे की ज्या वेळेला व्हॅक्सिनेशन मोफत दिलं जातं तेच आमच्याकडून इंधन दरवाढीच्या माध्यमातून खिशातून काढून घेतलं जात आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा करोनाचा काळ सुरू झाला तेव्हा केंद्र सरकारने 35,000 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केल्यानंतर त्यांनी सांगितलं नंतर की 45 आणि पुढच्या वयोगटाला आम्ही मोफत करू. मग 18 आणि 45 वाल्यांनी काय चूक केली होती? मग 18 ते 45 हे काय सरकारने निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही, कोर्टाने निर्णय घ्यावा लागला. तिथं सुप्रीम कोर्टाने सांगितलं, बाबांनो तुम्ही बजेटमध्ये तरतूद केली, त्या ठिकाणी तुम्ही 35,000 कोटी प्रोव्हाइड केले, तुम्ही या 18 ते 45 वाल्यांनी काय चूक केली? सगळ्यांना तुम्ही मोफत द्या. तेव्हा केंद्र सरकारने त्या ठिकाणी मोफत दिलं. म्हणजे इंटेन्शन काय होतं? 35,000 ठेवले होते, ते कोणाचे होते? आपलेच टॅक्स मनी होते. म्हणजे 6 वर्षामध्ये जो मी काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षाचं जेव्हा सरकार होतं 2014 पर्यंत, तो जो टॅक्स होता तो असाच जर कंटिन्यू केला असता आजपर्यंत 6 वर्षात आपण कुठेतरी 8 लाख कोटी त्या ठिकाणी 6.5 लाख कोटी रुपये आपण लोकांकडनं टॅक्स स्वरूपात डिझेल पेट्रोलवर घेतले असते. ह्यांनी इतका तो वाढवला, कितीतरी पटीने वाढवला, तो गेला 14 लाखावर.
8 लाख कोटी एक्स्ट्रा घेतला. गेले कुठं? मग तुम्ही 8 लाख कोटी रुपये अतिरिक्त पेट्रोल डिझेलचे घेतले. त्यामुळे तुम्ही कंपनीवर कंपनी विकत चाललाय. त्यानंतर आरबीआयकडनं 1 लाख कोटी, कधी इतिहासामध्ये आरबीआयकडनं तुम्ही पैसे घेतले नव्हते. आरबीआयच्या रिझर्व्ह मधून तुम्ही 1 लाख कोटी, ते गेले कुठे? आणि एक विषय असा आहे की कुठलेही सरकार असू द्या, अरे मोठं मन दाखवा ना. महाराष्ट्रातील लोक काय लोक नाहीत का? त्या ठिकाणी तुम्ही मग कुठेतरी डिले करता. रेमडेसिवीरच्या बाबतीत काय झालंय? रेमडेसिवीरच्या बाबतीत सुद्धा राजकारणच काही प्रमाणात झालं. ऑक्सिजनच्या बाबतीत एक केंद्राचा किती रोल होता याच्यापेक्षा ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. मग मी त्याच्यामध्ये असं बोलेल की महाराष्ट्रामध्ये जेवढी कपॅसिटी होती तेवढी कपॅसिटी आपण त्या ठिकाणी डायव्हर्ट केली. मग ऑक्सिजनच्या बाबतीत मी बोलणार नाही, कारण का ऑक्सिजन हा महाराष्ट्रामध्ये काही काळ अडचणीचा होता, पण महाराष्ट्राला तो दिला, इंडस्ट्रीली तो दिला आणि अनेक सेवाभावी संस्थांनी तो दिला. त्यामुळे केंद्राकडनं त्यावेळेस त्याची जरूरत नव्हती. यूपीला जरूरत होती, कर्नाटकाला जरूरत होती, बिहारला त्या ठिकाणी जरूरत होती. आता त्यांनी खरं खोटे नंबर दाखवले ती वेगळी गोष्ट, पण रेमडेसिवीर असेल, त्यानंतर आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपल्याला वॅक्सिन पाहिजे होतं वॅक्सिनच्या बाबतीतलं असेल, त्यानंतर आपल्याला जर फंगसचं एक आपल्याला औषध पाहिजे होतं त्या बाबतीतलं गोष्टी असेल, त्या बाबतीत आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत विलंब हा झालेला. आणि मग एका दिवशी गुजरातच्या एका कंपनीकडनं अचानकपणे एक स्टॉक येतो रेमडेसिवीरचा, आणि तो स्टॉक आणि त्या व्यक्तीला समजा इंटरोगेशनसाठी जर पोलिसांनी बोलवलं तर महाराष्ट्रातले विरोधी पक्षातले दोन्ही नेते पोलीस स्टेशनला येतात त्या माणसाला सोडवण्यासाठी. म्हणजे ही गोष्ट ऐकल्यानंतर थोडंसं ऑड वाटतंय. आता ते कसं मिळालं काय मिळालं ह्याच्या खोलात मी जाणार नाही. म्हणजे मग या बाबतीत कुठेतरी राजकारण होत असेल तर मग लोकांनी तिथं लोकांची चूक काय आहे? जर इथं सरकार योग्य पद्धतीने त्या ठिकाणी चालवत असेल तर तुम्ही मोठं मन दाखवा ना. ठीक आहे, म्हणजे विरोधी पक्षात राहावा, चुका काढा, ज्या ज्या चुकतायत त्याविषयी तुम्ही मांडा, पण मग नाक का दाबायचं? मग तुम्हाला असं वाटतंय का की मुद्दामून इतकं जनतेला अडचणीत आणायचं, इतकं म्हणजे कोणाला सरकारला अडचणीत आणायला जनतेला अडचणीत आणायचं, मग म्हणायचं बघा, म्हणजे जसं की कदाचित मराठा आरक्षणाचा विषय होता, आंदोलन विदर्भामध्ये कुठे झालं होतं, तेव्हा विरोधी पक्षातले काही नेते गेले, म्हणाले की आम्हाला सत्ता परत द्या, आम्ही देतो. अरे बाबा, विषय चाललाय आरक्षणाचा, तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत बोला. आता आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी असू द्या, म्हणजे आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रातून अनेक ह्याचे बीजेपीचे MP केंद्रात गेलेत खासदार म्हणून, एकाली सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोललं नाही. ओबीसीच्या बाबतीत राज्याला अधिकार होता, केंद्रामध्ये तो काढून घेतला 2 वर्षापूर्वी आणि परत तो राज्याला दिला. मग तो दिल्यानंतर आपण इथं बीजेपीच्या लोकांनी फार जल्लोष केला. अरे बाबा ना, आधी होता तो काढून घेतला, त्या बाबतीत बोला ना. आणि देत असताना थोडी तुम्ही 50% पुढे नेलंय. अनेक लोकांनी युक्तिवाद केला, चर्चा केली, अरे 50% पुढे कुणी काय बोलत नाही. मग तिथं तुम्हाला संधी दिली जाते तेव्हा तुम्ही तिथं तोंड सुद्धा उघडत नाही आणि मग इथं राजकारण करताय. मग इथं लोकांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. मग एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जिथं कामगार हे असं संघटना असेल, जसं ST कामगार संघटनेला स्वतःच्या हक्कासाठी त्यांनी लढा उभारलाय, मग तिथं जाऊन मग राजकीय लोक जर जाऊन तिथं स्वतःची पोळी भाजत असतील तर ते कितपत योग्य आहे? आपण मुंबईमध्ये तुम्ही बघितलं असेल, जेव्हा त्या सगळ्या ज्या हे होत्या मिल्स होत्या, त्यात राजकारण जेव्हा घुसलं तेव्हा काय झालं? सगळंच बंद पडलं. अडचणीत कोण आलं? राजकीय लोक नाही आले कधी, मिल कामगार आले. म्हणजे कोण? सामान्य लोक. हे कामगारांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. लोक येतील, रात्रभर झोपतील, तिथं जेवतील, पण ते मीडियामध्ये येण्यासाठी. त्यामुळे मग जे हे सगळे संघटनातले जे कामगार आहेत त्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. हे लोक येतील, राजकीय कुठल्याही पक्षाचे असू द्या, असं व्यासपीठ मिळालं ना सगळे त्याची टिमकी वाजवायला तयार असतात, पण अडचणी येते आपल्या सामान्य लोकांची. तर यांचा कुणीतरी आवाज त्या ठिकाणी घेतला पाहिजे, बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, मग राजकारण त्यात आलं नाही पाहिजे. बरं रोहितजी, राजकारण हा असा विषय आहे की जो अनएंडिंग आहे, तो पुढेही सुरू राहणारच आहे. मात्र स्वायत्त संस्था आपल्या महाराष्ट्रात येतात काय? त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांवरती होणारी कारवाई आपण बघतोय काय? त्या ठिकाणी कितीही समन्स बजावले तर आम्ही त्या ठिकाणी चौकशीला जाणार नाही, हे जे केलं जातं यातून कुठल्या प्रकारचा पायंडा नेमका पाडला जाताना दिसतोय? आणि भाजपच्या टार्गेटवरती महाविकास आघाडी आहे की फक्त राष्ट्रवादी काँग्रेस? हे बघ, आता खरं हा प्रश्न तुम्ही जो केला, आता अनिल परब साहेबांवर पण त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या एन्क्वायरी चालल्यात, अजून काही आमदार आहेत. त्याच्याच बरोबर असंही म्हणलं जातं इनडायरेक्टली काँग्रेसवर पण लक्ष देऊन आहेत, त्यानंतर राष्ट्रवादीचं तर आहेच.
आता इथं एक समजून घेतलं पाहिजे, म्हणजे खास करून लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे, की जेव्हा ईडी, सीबीआय अशा ज्या एजन्सी आपल्याकडे पाठवल्या जातात, तेव्हा त्यातून एकच हेतू असतो, की त्या व्यक्तीचं, त्या कुटुंबाचं नाव खराब झालं पाहिजे. कारण का शेवटी कितीही व्यक्ती स्वच्छ असला तरी एखादी व्यक्तीला लांबून का असेना थोडा चिखल टाकला तर थोडा कपड्यावर पडतोच. आणि मग उद्या जाऊन मग त्याचं राजकारण त्या ठिकाणी केलं जातं. त्यातून काय निघतं नाही, तुम्ही हिस्ट्री बघा. म्हणजे सीबीआय असू द्या, ईडी असू द्या, किती लोकांच्या घरी त्या ठिकाणी त्यांनी छापे टाकले आणि त्यातून काय आउटपुट निघालं हे सत्य समजून समोर का नाही येत मग? आणलंच जात नाही. एन्क्वायरी संपतच नाही. हा पेपर, मग तो पेपर, मग हे, मग ते. आता समोर जायला वेगळी पद्धत असतात. म्हणजे समजा दादांच्या बाबतीत सुद्धा दादांनी त्या ठिकाणी एन्क्वायरीला सामोरे गेलेले आहेत. अनिल देशमुखांच्या बाबतीत त्यांचं म्हणणं असं होतं, की याच्यामध्ये राजकीय षडयंत्र आहे. मग मी कोर्टाच्या माध्यमातून जाईल. मग कोर्टातून त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर जेव्हा त्यांना कळालं, की नाही आता आपण डायरेक्ट जायला काय हरकत नाही, ते मग ईडीच्या समोर त्या ठिकाणी आले, की अनेक वेळा समन्स दिले. पण ते थोडासा ज्युडिशरीच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न केला. आपण कोर्टातून जाण्याचा प्रयत्न केला. ते एक माध्यम असतं. आपला विश्वास जेव्हा सगळ्या गोष्टींवरून उडतो, तेव्हा आपण आपल्या देशामध्ये ज्युडिशरी म्हणजे आपण ज्याला म्हणजे संविधानाचा एक महत्त्वाचा स्तंभ आहे, त्याकडे आपण वळतो. म्हणजे कोर्ट आणि हे सगळं. तर त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. मग त्याच्यातून मग बराच वेळ जायला लागला. मग ते म्हणाले, की ठीक आहे समोर जाऊ. जे होणार आहे. ते तसंच झालं, की त्या ठिकाणी त्यांना आत घेण्यात आलं आणि मग आता त्यांच्यावर एन्क्वायरी त्या ठिकाणी चालू आहे. त्यामुळे इथं नाव खराब व्हावं आणि मग मध्येच काही लोकं येतात, टीव्ही समोर येतात. मग मी आता इथं चाललोय, मी इथं पत्रकार परिषद घेणार आहे. मग सीबीआयकडनं मला हे कळालंय, ते कळालंय. मग आता ह्यांच्यावर छापे. आता भाजपची एक मोठी बैठक झाली. माझं 7-8 महिन्यापूर्वी, तुम्हालाही माहीत असेल. त्या बैठकीमध्ये म्हणजे जेव्हा आपण राज्य सरकार सुद्धा आणि सामान्य लोक सुद्धा म्हणत होते, अरे बा केंद्राकडे राज्याचा पैसा अडकला तो कधी येणार, आणि हे इतर विषय मी जे तुम्हाला बोलले. तर त्यावेळेस भाजपची फार सिरियस बैठक झाली होती. त्या सिरियस बैठकीमध्ये एक कॉमन अजेंडा हे झाला आणि त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या आल्या. तर काय सिरियस बैठक होती, की आता केंद्र सरकारच्या ज्या सगळ्या एजन्सीज आहेत त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये असणाऱ्या सगळ्या नेत्यांची नावं देऊ आणि एन्क्वायरी करू. अरे बाबा, अशी बैठक असते का? बैठक कशाची असते? आपण काय करायचंय? सत्तेत असणारा पक्ष कुठं चुकतोय? मग राज्याचे काय हिताचे प्रश्न आहेत? केंद्राकडे आपण आपली सत्ता आहे तर ते मार्गी लावू का? लावायचे का? ह्या सगळ्याकडे लक्ष न देता आपण मग त्यानंतर त्या बैठकीनंतर मग इथं जे सुरू झालं ते सुरू झालं. मग त्या बैठकीचा आणि ह्या सगळ्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांचा जो वेगळ्या पद्धतीने वापर केला जातो त्याचं काय रिलेशन आहे हे बघितलं पाहिजे. आणि मग लोकांमध्ये कुठंतरी मग सातत्याने तोच विषय घेऊन लोकांमध्ये सुद्धा एक वेगळी चर्चा करून आणायची. बघा ईडी आला. पण एक सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, कुठल्याही विषयाचं जेव्हा अतिरिक्त होतं, एखादा विषय जेव्हा अतिरिक्त वेळा सांगितला जातो तेव्हा लोकांचं त्याच्यावरचं जे विश्वास आहे तो निघून जातो. त्यामुळे आज कोणालाही तुम्ही विचारलं, ईडी राजकीय हत्यार आहे, सीबीआय राजकीय हत्यार आहे, आयटी राजकीय हत्यार आहे. त्यामुळे आता तुम्ही किती असं ते दिसताना असं वाटलं, अरे ईडीली हे, उलट लोक म्हणताय की आता ईडी आली तर काय वाईट नाही, मग आपण फेमस होतं. अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. बरं, पण पवार कुटुंबियांकडे देखील अशाच प्रकारे ईडीने जे कारवाई करायला सुरुवात केलेली होती, त्यानंतर आलेला पाहुणचार हा परतवून देखील लावण्यात आलेला आहे. मला सांगा, पवार कुटुंबापैकी अनेकांनी या सर्व संस्थांसमोर जाऊन थेटपणे जे प्रश्न केले त्याला उत्तरं देखील दिली असतील. कशा प्रकारचा पाहुणचार मात्र पवार कुटुंबाला करावा लागला? ते पाहुणचार काय, ते विषय प्रश्न विचारतात, काय काय इररिलेव्हंट प्रश्न असतात. मग कधी काही लोकांना हे डॉक्युमेंट द्या, ते असं कसं झालं, तसं कसं झालं. काही कसं असतं की काही वेळेस काही व्हॉट्सअपची माहिती असते, नंतर काही अशा चर्चेतून काही विषय आलेले असतात. तर त्यातून मग तुमचं हे आहे का, ते आहे ना, नाही रे बाबा, नाही हे तुमचंच आहे, अरे बाबा नाही रे बाबा. मग अशा प्रकारे कुठंतरी त्या पद्धतीची चर्चा केली जाते. आणि कसं आहे, शेवटी ते एजन्सी आहे, त्या एजन्सीला समोर जावं लागतं आणि त्या पद्धतीने आम्ही समोर जातच असतो. आता पवारसाहेब स्वतः म्हणत होते की आता तुम्ही माझं नाव घेतलं तर मी येतो तुमच्यासमोर. ठीक आहे, ईडी नाही म्हणली नंतर की ते मग यायची जरूरत नाही. पण विषय कसा आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतात, मग आपण लोकशाहीवर विश्वास ठेवतो का? संविधान कुठं गेलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार कुठे गेले? मग त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सगळे जे थोर व्यक्ती होऊन गेले, त्यांनी काय सांगितलं की बाबांनो, लोकांसाठी हितासाठी काम करा. मग हितं राजकारण फार वेगळ्या लेवलचं राजकारण चाललंय. मग पूर्वी कसं असायचं की वादविवाद असायचा. एखादा चांगला कार्यक्रमात सगळे एकत्रित यायचे. मग त्याचा अर्थ तो राजकीय वाद सुटला असं नाही. पण राजकारण एका बाजूला आणि व्यक्तिगत जे काय नातं आहे ते वेगळं. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं आणि पवार साहेबांचं नातं असेल,
ठाकरे साहेबांचं आणि पवार साहेबांचं नातं असेल ते तसं. पण आता फारच वेगळं बघायला मिळतंय. म्हणजे आता की कसं संपवायचं एकेकाला याचाच प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. आणि कधी-कधी काही लोकं खोटंही बोलतात, पण ते एकदम मुटकून त्याला उत्तर पण दिलं पाहिजे. नाहीतर पूर्वीची पद्धत कशी होती, विरोधक बोलतोय, जाऊ द्या आपण भाषणाच्या वेळेस बोलू. पण आज मीडिया फास्ट झालाय, आज सोशल मीडिया फास्ट झालाय. माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे, की कोणी जर खोटं ॲलिगेशन केलं, उत्तर देऊन मोकळं होऊन जायचंय. आणि जर एखाद्या परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वागली असेल, ते सुद्धा लोकांसमोर पुढे यायला काय हरकत. बरं, महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी खरोखर किती उत्सुक आहे, किती उत्सुकतेनं या सर्व गोष्टी सोडवताना देखील दिसतीये, की फक्त आपणही आरोप प्रत्यारोपांमध्ये गुंग आहात? जर विरोधक त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करत असतील तर आपण आपल्या कामावरती फोकस करावा. मात्र जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, महिलांचे प्रश्न सुटले, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले, अनेक प्रश्न आहेत आजही जे अनुत्तरित आहे. त्याला नेमकं कोण जबाबदार आहे? तुमच्याकडे वेळ आहे हे सगळं करण्यासाठी? हे बघा, आता हे करत असताना आपले प्रशासन चालत असतं. मंत्री कदाचित तिथं बाईट देत असतील, बाईट दिल्यानंतर त्यांना काम करावंच लागतं, काम दाखवावंच लागतं. आता तुम्ही मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपले हे जर 2 वर्ष तुम्ही बघितले, त्या 2 वर्षामध्ये ऑलमोस्ट 2 वर्षात थोडंसं कमी करोनामध्ये आपला वेळ गेला. आता करोनामध्ये काय करावं लागत होतं आपल्याला? तर सुरुवातीला करोना आला तेव्हा कोणालाच माहीत नव्हतं करोना काय? करोना जातो कशामुळे? तो औषधामुळे जातो का थाळी वाजवल्यामुळे जातो का दिवे पेटवल्यामुळे? ते कोणाला माहीत नव्हतं. पण लोकं आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी तेव्हा राजकारण कोणी नाही केलं. कोणी जे काय करत होते, नाही आपल्या हातून बाहेर निघायचं. याच्यामध्ये मग अख्खा देश त्या ठिकाणी स्टँडस्टिलला आला होता 2-3 महिने. तर काहीच कामं त्या ठिकाणी होत नव्हते. आणि त्यानंतर राज्यात सुद्धा आपण बघितलं तर एक तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते असताना मग त्या ठिकाणी सगळंच बंद झालं. मग आपला इन्कम सुद्धा त्या ठिकाणी बंद झाला. शाळा बंद झाल्या. पगार तर त्या ठिकाणी चालूच. मग अशा परिस्थितीमध्ये या अडचणीच्या काळातून आपल्याला बाहेर निघता कुठेतरी 2 वर्ष आले. त्याच्यामध्ये आपल्याला ह्याची कोल्हापूर आणि त्या ठिकाणी जो पूर आला त्याची मदत, त्यानंतर 2-3 वादळ आपल्याकडे आले त्याची मदत, त्याच्याच नंतर अवकाळी पाऊस आता आला त्याची मदत. ही मदत जी दिली गेली ती मोठ्या प्रमाणात दिली गेली. आता याच्याच बरोबर जे इतर विभाग आहेत, कृषी विभागाच्या अंतर्गत त्यांची कामं चाललेत. इन्शुरन्सच्या बाबतीत सुद्धा आपला लढा तो चालूच आहे. जे काही त्या ठिकाणी गेल्या वर्षी इन्शुरन्स होतं त्या लोकांना मिळालं, पण आत्ता काही कंपनी देत नाही. मग तो पाठपुरावा करून त्यानंतर कृषी विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बियाणं काही प्रमाणात कमी पडत होतं. ते आपण बाहेरच्या राज्यातून त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला, ते तिथं आणलं. त्याच्याचबरोबर मोठ्या प्रमाणात तूर आणि त्याचं उत्पादन झालं. त्याचं खरेदी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण झालेली बघू शकतो. DAPची कमतरता असताना केंद्राशी चर्चा करून आपण सुद्धा त्याचा स्टॉक करून फर्टिलायझरची कमतरता कमी असताना आपण तो फर्टिलायझर काही ना का होईना आपण त्या ठिकाणी पुरवू शकलो. MIDCच्या बाबतीत सुद्धा अनेक नवीन करार त्या ठिकाणी झालेले आहेत आणि रिअलिस्टिक करार आहेत. भाजपच्या काळात कितीतरी 16 लाख कोटीचे झाले होते. त्यातलं किती खरं झालं हे आपल्याला काही सांगता येणार नाही. आता जेवढे झाले करार तेवढी कामं त्या ठिकाणी सुरू झालीत. हे MIDCच्या बाबतीत म्हणजे इंडस्ट्रीच्या बाबतीत. इंडस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट याव्यात. त्यामुळे पॉलिसी चेंज हा झालेला आहे. शिक्षणाच्या बाबतीत 2 वर्ष बंद असताना सुद्धा ऑनलाईन ट्रेनिंग आपण तिथं शिक्षण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिला. त्यानंतर ब्रिज कोर्स आपण नवीन आणला. त्याच्यानंतर आता अजून एक ब्रिज कोर्स आणण्याचा त्या ठिकाणी मानस आपल्या सरकारचा तिथं त्या ठिकाणी. आरोग्याच्या बाबतीत मी वेगळं काय बोलणार नाही. आरोग्याच्या बाबतीत तर कामं त्या ठिकाणी चालूच आहेत. त्याच्याचबरोबर अजून कुठला विभाग राहिला? इंडस्ट्री झालं, म्हणजे मी प्रामुख्याने शिक्षण विभागाच्या बाबतीत आपण बोललो. त्याच्यानंतर इंडस्ट्री झालं, एम्प्लॉयमेंट, भरतीच्या बाबतीत सुद्धा जी रखडलेली भरती होती MPSCच्या माध्यमातून ती त्या ठिकाणी झालेली. त्याच्यामध्ये पण काही अडचणीत नाही. आमचं मत थोडंसं त्या ठिकाणी वेगळं आहे, म्हणजे युवकांचं ते इम्प्लिमेंट करायला थोडा वेळ लागतो. पण आपण तिथं पोलीस भरती आता सुरू केली, 7.5ची झाली, आता नवीन 7ची त्या ठिकाणी होईल. आरोग्य भरतीच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न सुटलेला आहे. त्यात टेक्निकल म्हणजे एकंदरीत राज्याचा गाडा व्यवस्थितरित्या हाकला जातोय असं आपल्याला म्हणायचंय का? खूप करोनाची इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा त्याचं जर आपण बघितलं की वाईट परिस्थिती असताना आपण आणि आर्थिक अडचण होते का, तर 100% होते. कोणाला पेपर बघायचा असेल तर अख्खा पेपर आपण त्या ठिकाणी दाखवून देऊ. हे असताना सुद्धा आपण ते करण्याचा प्रयत्न करतो. आपली MSCB अडचणीत असताना सुद्धा एक वेगळी योजना आपण त्या ठिकाणी आणतो, ज्याच्यामध्ये 100 रुपये जे गोळा होतात त्यातले परत 60 रुपये हे आपण त्या तालुक्यासाठी म्हणजे तिथल्या शेतकऱ्यासाठी आणि त्या जिल्ह्यासाठी आपण देतो. 40-33 रुपये आपण परत राज्याकडे घेऊन जातो. म्हणजे 100 रुपये थकीत आहेत.
तर परत 70 रुपये आपण परत देतो, 30 रुपये परत, म्हणजे ऐकताना थोडंसं वेगळं वाटतं, की अरे आपण रिकव्हरी करतोय. आपण 70 रुपये परत डेव्हलपमेंटसाठी जातात. म्हणजे आपण मग पॉवरच्या बाबतीत सुद्धा अडचणी असताना काम करतोय. एस-टीच्या बाबतीत सुद्धा पगार वेळेवर व्हावे त्यासाठी आपण वेगळा फंड त्या ठिकाणी दिला. त्याच्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत आहे, एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत, एज्युकेशनच्या बाबतीत, म्हणजे आपण पण तुम्ही जर मला विचारलं, कारण की शेवटी आम्ही युवा पिढी आहोत. अपेक्षा खूप असतात. आपण अजून चांगलं करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. पण चांगलं करू शकतो त्यासाठीच तर आपण पुढे जावं लागतं. पण हे चांगलं करू शकतो, हे असताना मग जेव्हा असे विषय त्या ठिकाणी येतात, तेव्हा मन कुठेतरी हे होतं, अरे चाललंय काय? करायचंय काय? मग विधानसभेमध्ये आम्हाला बोलायचंय ना, पण आम्ही ऐकत असताना त्या ठिकाणी फार वेगळ्या पद्धतीने बोललं जातंय. मग त्याच्यामध्ये फक्त आरोप केले जातात. कधी-कधी काही आरोपाला तथ्यसुद्धा नसतं. अरे मग हे ऐकायला मजा येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं युवा पिढी म्हणून कुठेतरी राजकारणात बदल झाले पाहिजे. एक तर माझं व्यक्तिगत म्हणणं आहे, म्हणजे तेढ निर्माण करण्याचं राजकारण आहे ना, ते अतिशय घातक राजकारण आहे. त्यात कोणाचं भलं होत नाही. मग लोकांचं फक्त, आणि खास करून कार्यकर्ते आणि तिथं जे हे असतात लोक, फक्त वापर केला जातो. डोकं फोडली जातात, वाद निर्माण केला जातो, त्यावेळेस खूप भारी वाटतं. पण जेव्हा कमवायची वेळ येते, जेव्हा आपलं वय मोठं होत असतं, आपलं लग्न झालेलं असतं, मुलं लहान असतात, मग त्यावेळेस कोण आपल्याबद्दल विचार करतं नाही करतं हे नाही. म्हणून राजकारण हे नक्कीच बदललं पाहिजे. राजकारणामध्ये 30% जे काही आपण निर्णय असतात ते आजसाठी असावेत, आणि 70% निर्णय हे पुढचे 5, 10, 15, 20 वर्षाबद्दल असावं. सगळेच जर असे आपण पायाखाली बघायला लागले, अरे उद्याचा कोण विचार करणार? आमच्या पिढीचा कोण करणार? आणि आमच्या नंतरच्या पिढीचा कोण करणार? मग जिल्हा परिषदमध्ये जाणाऱ्या लहानशा मुलाचा जर आपण आज पॉलिसी करताना विचार नाही करणार, तर मग उद्याच्या महाराष्ट्राचा विचार कोण करणार? त्यामुळे हे जे राजकारण झालंय ना, की दाबादाबीचं, फोडाफोडीचं, हे अतिशय चुकीचं राजकारण आहे. बरोबर आहे. महाराष्ट्र संदर्भातलं, युवा पिढी संदर्भातलं तुमचं विजन हे फार क्लिअर आहे, असं आपल्या बोलण्यातून तरी जाणवतं. रोहितजी, मी आपल्याकडे आता थेटपणे येतो. चला, तुमचं विजन क्लिअर आहे. तेवढंच विजन हे गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांचं देखील आहे. शरदराव पवार यांनी केलेलं एक मोठं वक्तव्य आणि अतिशय महत्त्वाचं, ज्याकडे सर्व धुरीणांचं लक्ष लागून आहे, ते म्हणजे देशात भाजपला पर्याय निर्माण करण्याचं, त्याची मूठ बांधण्याचं काम शरद पवारांनी आत्तापासूनच सुरू केलेलं आहे, राष्ट्रवादीनं सुरू केलेलं आहे. आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्राला आणि देशाला एक युवक म्हणून तुम्ही कुठे पाहताय? पवार साहेबांच्या मनात काय असते कोणाला काय सांगता येणार नाही. कुटुंबातीलही कोणाला नाही, त्यांचं धोरण आपण अंदाज घेऊ शकतो. कारण त्यांचं धोरण कुठलंही असलं ना, सामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू ठेवूनच राजकीय धोरण त्यांचं असलं. बरं. जेव्हा राजकारण करायची वेळ येते, त्याच्या मनात काय हे कोणाला काय सांगता येणार नाही. आता कृषी कायद्याच्या बाबतीत आपण बोललो, तर कृषी कायद्याच्या बाबतीत जेव्हा या भाजपच्या सरकारने त्याच्यावर माघार घेतली, ते सुद्धा युपी आणि पंजाबच्या इलेक्शनच्या समोर. बघा, भाजपचा अभ्यास खूप असतो, रिसर्च खूप असतो, मोठी टीम आहे, PMO मध्ये पण मोठी टीम आहे, आणि ऑन द फील्ड भाजपाची टीम आहे, आणि त्याला संघटनेची सुद्धा साथ त्या ठिकाणी आहे. जेव्हा इलेक्शनच्या आधी एखादा निर्णय हा बदलला जातो, आणि आजपर्यंत झालेला नाही, गेल्या 6 वर्षात कुठलाही निर्णय असा माघार घेतलेला आपण, नोटबंदीत नुकसान झालं पण माघार घेतली नाही. त्यानंतर GST घाईघाईने इम्प्लिमेंट केला, महत्त्वाचा कायदा होता पण घाईघाईने केला, माघार घेतली नाही. आणि आता हा कृषी कायद्याच्या बाबतीत सुद्धा निर्णय घेतला पण तो माघार घेतला. त्याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये कुठंतरी या निर्णयाच्या बाबतीत एक खदखद होते, की पण हे शेतकऱ्यांचं यश आहे की मग सरकारचं अपयश आहे? कुठल्याही सरकारचं, नाही तर सत्तेत असलेल्या व्यक्तीचं जेव्हा एखादं धोरण केलं जातं आणि ते लोकांना पटत नाही, नाहीतर लोकांना विश्वासात न घेता जेव्हा एखादं धोरण केलं जातं, नाहीतर विरोधी पक्षाला विश्वासात न घेता, कारण का विरोधी पक्ष म्हणजे पक्ष म्हणून नाही म्हणत, विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा लोकांनी निवडून दिलेलं असतं. त्यामुळे त्या लोकांना जोपर्यंत विश्वासात घेतलं जाईल ना, एखादं धोरण केलं जातं. मग कृषी कायदे हे त्यांनी आणलं, पास केलं, आणि त्या ठिकाणी त्यांनी तो निर्णय घेतला, तो माघार घ्यायला लागली. त्याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये शेतकऱ्याचंच त्याच्यामध्ये यश आहे, पण शेतकऱ्यांनी सुद्धा तिथं असणाऱ्या जे काही खासदार आहेत त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी चर्चा ही सुरू, आणि जेव्हा काँग्रेसची सत्ता होती आणि एक हाती सत्ता होती, आणि कुठेतरी असं वाटलं होतं की ते इमर्जन्सीचा निर्णय जो घेतला गेला, त्याच्यामध्ये नंतर लोकांनाही वाटलं की हे चुकीचं झालं. मग त्याच्यामध्ये अहंकार आला, त्याच्यामध्ये सत्तेची त्या ठिकाणी कुठेतरी एक धुंदी या सरकारवर जेव्हा येते, तेव्हा लोक तिथे निर्णय देतात. पुढचा जो पर्याय आहे तो आहे का नाही आहे लोक बघत नाही, फक्त जो सत्तेत असणाऱ्या
व्यक्ती आहे नाही तर पार्टी आहे त्याच्या विरोधात जातात. मग आत्ता साहेबांचं जे वक्तव्य आहे ते कदाचित त्या अनुषंगाने असू शकतं. त्याला मोठ बांधावी लागेल का मोठ बांधायला सुरुवात झाली याच्यापेक्षा लोकांच्या मनात काय हे जास्त महत्त्वाचं आहे. बरं, त्यांनी केलेल्या चुका असा महाविकास आघाडीकडून नेहमी जो आहे तो दावा केला जातो. या चुकांमधून झालेलं जे नुकसान असेल त्याचा संधी म्हणून तुम्ही उपयोग करून घेणार आहात कुठल्या चुकांचं म्हणताय? कुठल्याही बाबतीत? मग कृषी कायदा असू शकतोय किंवा विविध प्रकारची वक्तव्य केली जाताना दिसतात, त्यांना थेटपणे उत्तर दिलं जात नाही, मात्र ते किती जास्तीत जास्त चुका करतील यामुळे आपण शांत आहात? नाही, हे बघा आता विषय असा आहे की आज देशामध्ये बघितलं तर मेजॉरिटी राज्यांमध्ये आज भाजपची सत्ता आहे. कुठलाही निर्णय घेत असताना एक त्यांची फुल मेजॉरिटी पार्लमेंटमध्ये आहे. राज्यसभेत नाहीये ती वेगळी गोष्ट, पण पार्लमेंटमध्ये जेव्हा त्यांची फुल मेजॉरिटी असते तेव्हा तिथं जर तुम्ही बघितलं तर वरुण गांधी सारखे 2-3 सोडलं तर कुणी सरकारच्या विरोधात नाही तर सरकारच्या धोरणाच्या बाबतीत कुणी बोलत नाही. काही लोक मध्ये बोलली, म्हणजे जेव्हा युपीमध्ये शेतकऱ्यांना दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी गाडीखाली चिरडलं गेलं तेव्हा काही भाजपच्या लोकांनी त्यांच्या विरोधात म्हणजे भाजपच्याच विरोधात बोलले, त्यांना कमिटीवरनंच काढून टाकलं. त्यांची जी म्हणजे कुणी त्यांच्या विरोधात बोललं तर ते काढ. आणि एवढी सत्ता त्यांच्या हातात असताना, केंद्र त्यांच्या हातात असताना जे मेजॉरिटी निर्णय घेतले जातात, जीएसटीचा निर्णय केंद्राचा, राज्याचा त्यात काही से नाही. जेटली साहेबांनी काय सांगितलं होतं, बाबांनो जेव्हा अडचण येईल, जेव्हा राज्याचा जो इन्कम होता पूर्वी त्याच्यापेक्षा जेव्हा कमी इन्कम होईल, जो काय डिफरन्स आहे, किती अडचण आली तर आम्ही भरून काढू. जेटली साहेबांनी शब्द दिला, सरकारने तो ऐकला, त्या ठिकाणी त्यांनी ते मान्य केलं, पुढे गेले. आणि जेव्हा करोनाच्या काळामध्ये आपले हक्काचे 30,000 कोटी वेगळे अडकले आणि आपण मागायला गेलो, म्हणजे नाही नाही हे आता ऍक्ट ऑफ गॉड आहे, देवाली आणलेली ही परिस्थिती आहे, त्यामुळे अशा परिस्थितीमुळे आम्हाला देता येत नाही, म्हणजे तुम्ही शब्द पाळत नाही. त्यामुळे असे जेव्हा त्यांच्या हातात जेव्हा गोष्टी असतात ते करत चाललेत, आपल्याला काहीच बोलता येत नाही, कारण सत्ता त्यांची तिथं आहे, केंद्रात आहे. राज्यात जे निर्णय त्या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतात ते आपण निर्णय त्या ठिकाणी घेतो. जेव्हा कृषी कायदा केला आपण म्हणलो आम्ही नाही तो इम्प्लिमेंट करणार फुल फ्लेज. त्यामुळे आपल्या हातात जे आहे ते आपण त्या ठिकाणी करतो, पण त्यांची जी पॉवर आहे ती मोठी पॉवर आहे. आणि जेव्हा पॉवर असते, ठीक आहे, लोक पहिल्यांदा विकासाच्या मुद्द्यावर तुम्हाला निवडून देतात, दुसऱ्यांदा तुम्ही जर तो मुद्दा सोडून दुसराच कुठला मुद्दा त्या ठिकाणी घेतला तर लोकांना अंदाज येतो आणि मग तिथं निर्णय लोक घेतात. आणि निर्णय जेव्हा लोक घेतात, जसं की आत्ता पोटनिवडणुका झाल्या काही खासदारकीच्या, त्याच्यात बीजेपीला म्हणावं तेवढं यश आलेलं नाही, त्यामुळे त्यांना तिथं यश नाही आलं. युपीचं इलेक्शन, पंजाबचं इलेक्शन, आणि तेवढ्यातच कृषी कायद्याच्या बाबतीत तुम्ही माघार घेता, त्याच्यावरनं कुठंतरी असं वाटतं की काहीतरी लोकांच्या मनामध्ये बदल झालेला आहे. तो आता बघू येत. बरं, केंद्रात जरी पॉवर असली तरी सगळ्यात देखील मोठी पॉवर जी आहे ती पवार कुटुंबामध्ये आहे, महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे. शरदराव पवारांसारखं एक खंबीर नेतृत्व, ज्याला महाविकास आघाडीचं नेतृत्व यावेळेला सांभाळताना दिसतंय, जी मोठ बांधणीचं काम केलं, अशाच प्रकारे जर देशातही मोठ बांधण्याची वेळ आली तर देशाचं भविष्य येत्या काळामध्ये रोहित पवार एक युवक म्हणून, आता राजकारणी म्हणून नव्हे, कशा प्रकारे पाहता? राज्य सरकार असो नाही तर केंद्र सरकार असो, मी युवा म्हणून म्हणतो, मी राजकीय व्यक्ती म्हणून नाही, एखाद्या कुटुंबातला आहे असं नाही. मला असं वाटतं की धोरणात्मक निर्णय हे घेतले गेले पाहिजे. कुठलंही धोरण करत असताना यातून मला राजकीय फायदा कसा होईल या अनुषंगानेच तिथं असणारे सत्तेत असणारे लोक हा विचार करतात. मग असं न करता, आणि मला केंद्राच्या बाबतीत जायचं नाही पण राज्याच्या बाबतीत खरं तर मला एक बोलायचं आहे, युवा धोरण आपल्या राज्याचं नाही आहे, म्हणजे आधी पण नाही आहे ना, मध्ये पण नव्हतं ना, आत्ता पण नाही आहे. तर येत्या काळामध्ये युवा धोरण आणावं लागेल, कारण का आम्ही म्हणजे आपण, तुम्ही, मी, आपण, आपल्या वयोगटातले जे आहेत ते ऑलमोस्ट 60% लोक आहे. मग 60% लोक जर युवा असतील तर मग आपलं वेगळं धोरण कुठे आहे? मग आता कृषी विभाग, आता सगळे डिपार्टमेंट वेगळे चालतात, मग कृषी वेगळाच चाललाय, इंडस्ट्री वेगळाच चाललाय. अरे बाबांनो, मला स्कॉलरशिप तुम्ही दिली तर मला नोकरी मिळाली का नाही बघा ना, मग ते इंडस्ट्रीचं काम आहे. अरे हा मुलगा ज्याला स्कॉलरशिप दिली आणि मेजॉरिटी लोकांना आपल्याला स्कॉलरशिप द्यायच्या आहेत, मग त्यांना नोकरी मिळाली का नाही तुम्ही बघा ना, मग इंडस्ट्री विभाग बघू शकता. आणि शिक्षण तुम्ही शिकवत असताना काही जुनं शिकवत असाल कितपत योग्य आहे, ठीक आहे, केंद्राचं त्याच्यात से आहे, पण आपण ब्रिज कोर्सेस आणूया ना. आता मी सामान्य कुटुंबातला एखादा युवा असेल आणि मी जर कॉलेजमध्ये जात असेल, 6-6.5 लाख रुपये खर्च करत असेल आणि उद्या जाऊन परत मला ट्युशन घेऊन त्या ठिकाणी वेगळा कुठला ते कोर्स करावा लागेल, तिथं परत 60,000 रुपये घालवायचे, मग माझा खर्च कधी थांबणार? त्यामुळे शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे. आता अनेक लोकांना असं वाटतं की नाही, जी पद्धत चालली आहे, नाही ह्याच्यामध्ये एवढा बदल केल्यानंतर राजकीय आपल्याला किंमत मोजावी लागेल तरी चालेल,
पण आपल्याला प्रायमरी म्हणजे खालून म्हणजे बेसिक बेसिक एज्युकेशन म्हणजे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण बदललं पाहिजे. तिथं शिक्षकांना संधी द्या ना, त्यांचं ट्रेनिंग करा ना, ते करायला तयार आहेत. मी माझ्या मतदारसंघात आता करायला सुरुवात केली. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत झालं पाहिजे. आज आपण जर कुपोषणाच्या कारणामुळे जर आपल्या राज्यामध्ये जर त्या ठिकाणी बळी जात असेल तर कितपत योग्य आहे? त्याच्यामध्ये जर एखाद्या मुलीचं वय 18 आणि 18च्या खाली जर लग्न होत असेल तर कितपत योग्य आहे? तर ह्या सगळ्या ज्या पॉलिसी आहेत म्हणजे कुपोषण, शिक्षण झाल्यानंतर फर्दर एज्युकेशन म्हणजे आपण टेक्निकल एज्युकेशन त्याला म्हणूया, नाहीतर पोस्ट ग्रॅज्युएटचं एज्युकेशन. त्यानंतर डॉक्टर कोण बनतंय? ज्याकडे पैसा आहे तो डॉक्टर बनतोय. म्हणजे नीट आल्यानंतर तर अवघडच झालंय. क्लासेस घेऊ शकतो तो डॉक्टर बनतोय. आणि मग या प्रोफेशनल कोर्सेस ज्याला म्हणतो म्हणजे इंजिनिअरिंग प्रोफेशनल झाला म्हणजे त्याला नोकरी मिळू शकते, धंदा चालू करू शकतो. डॉक्टर प्रोफेशनल कोर्स झाला. ह्यासाठी कुणी विचार करा ना, त्यासाठी स्कॉलरशिप आणता येईल का? त्यासाठी आपल्याला एज्युकेशनच्या बाबतीत एखादी पॉलिसी आणता येईल का? जर आपण लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत जर कुठला भेदभाव नाही केला, तर मग जातीचा आणि धर्माच्या बेसिसवर भेदभाव होणार का? नाही होणार. नाहीतर काय की मग ते वाद घालायचे. मग एक पिढी वाहत चालली, दुसरी पिढी वाहत चालली. तर मग शिक्षणावर आपल्याला काम करावं लागेल. आपल्याला शेतकऱ्याच्या बाबतीत सुद्धा इंडस्ट्रीमध्ये युवक आहेत, त्यांना बेनिफिट काय मिळतंय? कृषी ह्याच्यामध्ये काय बेनिफिट मिळतंय? फुकट काय देऊ नका. काही धोरणात्मक द्या. मग त्यामुळे तिथं आपल्याला आणि जो काय रुपया असेल, जो वर ₹1 आपण जो खर्च करतो शासनाला, तो खालपर्यंत जाऊस तर रुपया राहण्यासाठी जी सिस्टम आहे, जी ट्रान्सपरन्सी आहे, ती आणण्यासाठी आपल्याला काय मी डायरेक्ट द्या असं म्हणत नाही. पण ती जी ट्रान्सपरन्सी आहे, ती ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. पूर्वी अधिकारी सुद्धा आपलं राज्य आहे, ह्याला पुढे घेऊन गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण काम करतो. पण आता काय झालंय की लिथार्जी आली. आपण सगळे विचार काय करतो? महाराष्ट्र फार विकसित राज्य आहे. आपण आहे. पण आपण जर याच दुनियेत राहिलो की आपलं खूप विकसित आहे, आपल्या मागून राज्य पुढे जातील. पर्सनल आयुष्यातला प्रश्न मला विचारायचा. तुमचा एक व्हिडिओ फार व्हायरल झालेला होता, जो तुमच्या लेकीसोबतचा होता. परफेक्ट वीकेंड याची खऱ्या अर्थानं रोहित यांच्यासाठी व्याख्या काय आहे? ती लेक तुमच्यासाठी किती महत्वाची आहे? राजकारणात जावं तिनं? हे बघा, तो त्यांचा विषय आहे राजकारणात जायचं का नाही. जसं की राजकारणात यायचं का नाही हा माझा विषय होता. मी तो निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. पण राजकारणाला साईड इफेक्ट्स खूप आहेत. पॉझिटिव्ह काय की तुम्ही राजकारणामध्ये राहून म्हणजे सिस्टममध्ये राहून खूप मोठा बदल घडू शकता आणि त्याचा फायदा हा सामान्य कुटुंबातल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. ते ड्रॉबॅक सुद्धा आहे. तुम्ही व्यक्तिगत विचार करायला लागला की तुमचं वाटोळच आहे. म्हणजे राजकारणाचंही वाटोळ तुमचंही वाटोळ. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याचा एक ड्रॉबॅक आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. वेळ कोणासाठी थांबत नाही. तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असू द्या, प्रधानमंत्री असू द्या, CM असू द्या, तर कुणी असू द्या, वेळ कोणासाठी थांबत नाही. तो वेळ जसा कोणासाठी थांबत नाही तसं माझा मुलगा 4.5 वर्षाचा आहे, मुलगी 8 वर्षाची आहे. ते आत्ता मी बोलतोय की त्यांचं वय वाढतंय. 10 वर्षानंतर ती 18ची होणार, मुलगा 14चा होणार. आत्ताचा वेळ मला मिळणार नाही. त्यामुळे मी वीकेंड 1 दिवस, आठवड्यातून 1 दिवस त्यांच्यासाठी काढतोच. मोबाईल माझ्या PAकडे असतो. इमर्जन्सी आली तर तो हँडल करतो, नाही तर मला सांगतो, मी ती हँडल करतो. पण जे काही रेग्युलर फोन असतात मी घेत नाही. कुटुंबासाठी वेळ देण्याचा प्रयत्न मी करतो. वर्षातून एकदा कुटुंबाला कुठेतरी घेऊन जातो आणि मी जातो. मी काय लपत नाही आणि काय नाही. मला कुटुंबाला वेळ द्यायचा आहे. मला उद्या जाऊन माझ्या मनामध्ये आणि माझ्या मुलांनी मला बोललं नाही पाहिजे की तू लोकांसाठी वेळ दिला पण आमच्यासाठी नाही दिला. ही सगळ्यात मोठी खंत माझ्या मनामध्ये राहू शकते. मी रविवार असेल, रविवारी कार्यक्रम असेल तर शनिवारी वेळ काढतो आणि मग कधी शॉपिंगला जातो, पिक्चरला जातो, घरी पिक्चर बघतो, गार्डनमध्ये जातो आणि आईस्क्रीम खायला जातो, ज्यूस प्यायला जातो आणि कुठेही जातो. आणि मास्क असल्यामुळे जरा फायदा आहे, कुणी जास्त लोक ओळखत नाही. त्यामुळे मग असं त्या ठिकाणी आणि मग काही मॉल्समध्ये खेळणी ठेवलेली असतात, मग कुठे ते बॉलिंग असते, कुठे ते व्हिडिओ गेम्स असतात, ते जाऊन त्यांच्याबरोबर खेळायचं. लोक म्हणतात अहो कुणी फोटो काढेल, म्हटलं काढू द्या, मला काय वाटत नाही, मुलांबरोबरच खेळतोय. त्यामुळे खूप आपण म्हणलो ना की आपण अरे लोक काय बोलतो याचा विचार केला तर मग वाटोळ झालं. आपली स्टाईल कधीच होत नाही. लोक म्हणतात जीन्स कशाला घालतो, मला वाटतं घालतो, युवक घालतात, मी घालतो, त्याला काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मग मला जे वाटतं कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, राजकारणालाही दिला पाहिजे. मी बिझनेस क्षेत्रामध्ये आहे, मला व्यवसाय सुद्धा वेळ द्यावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठेतरी हँडल कराव्या लागतात. बरोबर आहे. स्ट्रेस येतो. खरं. ऑल शुड बी बॅलन्स असं सांगण्याचा प्रयत्न खरं तर रोहितजी तुम्ही करताय.
खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आमच्या सर्व प्रेक्षकांशी इतक्या दिलखुलास तुम्ही गप्पा केल्यात त्यासाठी. थँक्यू. तर आपण सगळ्यांनी पाहिलं की रोहित पवार हे आपल्या पर्सनल प्रोफेशनल आयुष्याला खूप व्यवस्थितरित्या बॅलन्स करताना दिसत आहे. त्यांचं महाराष्ट्र, देश किंवा राजकारण किंवा पर्सनल आयुष्य याबाबतचे थॉट्सही तितकेच क्लिअर आहेत. कसं वाटलं हे निश्चित आम्हाला कळवा. निश्चित तुम्ही त्यांना भेटाल त्यावेळेला देखील कळवा. आजच्या ऑफ द रेकॉर्डमध्ये वेळ झालेली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.